इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। अंधे को क्या चाहिए? 2 आंखें। ये भले ही सिर्फ कहावत है, लेकिन आंख शरीर का कितना महत्वपूर्ण अंग है, ये उनसे पूछना चाहिए जिनके पास आंख नहीं है अथवा आंखों की रोशनी कम है। और ऐसे में मोतीबिंदु ग्रस्तों के लिए मदद का हाथ आगे बढ़ाया है GM फाउंडेशन ने। GM फाउंडेशन मंत्री गिरीश महाजन के चाहने वालों द्वारा बनाई गई एक ऐसी संस्था है जो हमेशा जरूरतमंदों की मदद के लिए तत्पर रहती है और जिसमें अगुवाई मंत्री महाजन के विश्वासपात्र कार्यकर्ता अरविंद देशमुख करते हैं। माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जिल्ह्यामध्ये मोतीबिंदू मुक्त अभियान राबवलं जात आहे आणि आता नुकताच गिरीश भाऊंचा वाढदिवस होता 17 तारखेला आणि त्या निमित्ताने आम्ही मोतीबिंदूचं शिबिर घेतलं होतं आणि या सर्व शिबिरार्थींचे आज चांगले ऑपरेशन झाले। सर्वांचे डोळे अतिशय चांगले आहे। पण ही जे कार्यक्रम आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून आहे। यापूर्वी माननीय नामदार गिरीश भाऊंच्या माध्यमातून आम्ही ST बसेसमध्ये भरून पेशंट मुंबईला नेले आणि मुंबईवरून चांगल्या प्रकारे ऑपरेशन करून त्यांना सुखरूप या ठिकाणी आणलेलं आहे। या पेशंटला ग्रामीण भागामध्ये अशा अनेक पेशंट असतात की त्यांना पैसे नसल्यामुळे त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन वेळेत होत नाही आणि वेळेत ऑपरेशन नाही झाले तर त्याचा काचबिंदू होतो आणि कायमच त्याला म्हणजे अंधत्व येतं आणि या म्हणजे 70-75 वर्षाच्या त्या काळामध्ये जर त्यांना अंधत्व आलं तर त्यांचं जीवन जगणं अतिशय हे कठीण होतं आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना किमान आपल्या सर्व डोळ्यांनी पाहता यावं आणि स्वतःच्या हाताने करता यावं आणि म्हणून या निमित्ताने गिरीश भाऊचा सतत प्रयत्न असतो की जामनेर तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात एकच सुद्धा मोतीबिंदूचा पेशंट राहू नये आणि सर्व मोतीबिंदूचे पेशंटचे ऑपरेशन हे विनामूल्य होण्यासाठी आम्ही GM फाउंडेशनच्या माध्यमातून सतत प्रयत्न करत असतो। सरकारी सुविधाओं का लाभ दिलाते हुए GM फाउंडेशन कई मेडिकल हेल्प करता ही रहता है, जिसमें मुफ्त मोतीबिंदु ऑपरेशन भी शामिल है और हजारों की संख्या में मरीज मेडिकल मदद का लाभ ले चुके हैं। रविवार को भी मंत्री गिरीश महाजन के मार्गदर्शन में अरविंद देशमुख और कार्यकर्ताओं के प्रयासों से कई मोतीबिंदुग्रस्तों का ऑपरेशन सफलतापूर्वक हुआ, जिसके बाद जरूरी मार्गदर्शन के लिए स्वयं गिरीश महाजन ने वीडियो कॉल से मरीजों को अपना ख्याल रखने की सूचना भी दी और उसके बाद सभी मरीजों को सकुशल घर तक पहुंचा दिया गया, जिसके बाद अब फिर से नए मरीजों के नामांकन की तैयारी GM फाउंडेशन द्वारा शुरू कर दी गई है। जलगांव से आनंद शर्मा की रिपोर्ट, इंडिया आप तक न्यूज के लिए। जळगावची नवी ओळख वस्त्रनगरी सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन 80 फुटी कांगळदा रिंग रोड, राधाकृष्ण नगर चौक, छत्रपती शिवाजी नगर, जळगाव। सौंदर्य विश्वाची 73 वर्षांची परंपरा। सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन, जळगाव। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।